नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. स्वागत आहे तुमचे माझ्या केपीस किचन या चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे दाल मखनी. त्यासाठी कुकरमध्ये 5 तास भिजवलेले उडीद, थोडा भिजवलेला राजमा, यात पाणी घालून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. जर तुम्ही 2 वाटी उडीद डाळ घेतली तर अर्धी वाटी राजमा असं प्रमाण घ्यायचं, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण घेतलं तरी चालेल, पण डाळीपेक्षा राजमा कमी घ्यायचा. 5 शिट्ट्यानंतर डाळ ही शिजलेली आहे. शिजलेली डाळ आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ आणि राजमा एकजीव होईल. त्यानंतर कढईमध्ये थोडं बटर, थोडं तेल टाकायचं. तेल आणि बटर गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि त्यात एक हिरवी मिरचीही टाकायची. कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकूनही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि जिरे पावडर टाकायची आहे. हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर त्यात थोडं पाणी टाकायचं. पाण्याने हा मसाला चांगला शिजला जाईल. थोडे मीठ टाकून आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा आहे. बघू शकतात तुम्ही, मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे. या स्टेजवर आपल्याला स्मॅश केलेली डाळ टाकायची आणि थोडे पाणी टाकायचं. हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यावर डाळ आपल्याला 5-7 मिनटं शिजवून घ्यायची आहे. शिजून झालेल्या डाळीत कसुरी मेथी, कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम टाकायची. क्रीममध्ये तुम्ही दुधावरची साय टाकली तरी चालेल, किंवा अमूलची क्रीमही टाकू शकतात. डाळ ही जितकी जास्त शिजली जाईल तितकं क्रीमी टेक्स्चर येतं. त्यामुळे डाळला जास्तीत जास्त शिजू द्यायची. त्यामुळे तिची टेस्टही खूप छान लागते. बघू शकतात तुम्ही, डाळीला किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला जर माझी ही दाल मखनीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.